हाय यूट्यूब फॅमिली, जय महाराष्ट्र. चला आज कोथमिरीच्या वड्या. कोथमीर महागाई तरी आम्ही आज वड्या केल्यात बघा. काकांनी काल एक मोठी पेंडी आणली होती, मग ती पावसाने भिजलेल्या कशा कोथमीर खराब होती म्हणून वड्या करून टाकल्या. बघा कोथमिरीच्या. डाळ शिजवून घेतली. हे बघा भात झालाय, कुकर लावला होता. इकडं वड्या तळायच्या चालल्यात आपल्या. ह्याच्या कोथमिरीच्या वड्या. चला अशा खुशखुशीत आपण तळून घेणार आहे कोथिंबीर वडी. हे बघा झाराच गावणं झालाय, कुठं ठेवलाय काय माहित सुनबाईने. त्याला काढून घेऊया. मस्त आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत. आता अशाच आपल्याला सगळ्या खुशखुशीत तळून घ्यायच्या. डाळ भात आणि बाजरीची भाकरी बनवणार आहे मी. संध्याकाळच्या नसतात चपात्या आमच्यात, सकाळच्या चपात्या असतात रोज. तर चला सगळ्या वड्या तळून घ्यायच्यात आपल्याला. बघा वड्या तळत आले, ते थोड्याशा राहिल्या 2-4. हे बघा मस्त खुसखुशीत झाले त्या वड्या. हे बघा कोथमीर महाग आहे बरं का, पण काकांनी काल आणली होती पिंडी, म्हणलं काय करायचं, रात्री निवडून ठेवली होती मी. मस्त झालेत. हे बघा डाळीला या तोंडी लावायला. ही डाळ आता ही घरची डाळ असल्यामुळं ना अशी वाटते, पण शिजली आहे बघा. आहे का. तर चालू आहे माझा स्वयंपाक. तुमचा झाला का स्वयंपाक सांगा. व्हिडिओज काढायला काय ही नाही, मला वेळच नाही भेटत नाही. आज म्हणलं भेटलाय आपला रेसिपीचा तरी काढावा व्हिडिओ थोडासा, म्हणून व्हिडिओ काढते. आळूच्या वड्या पण केलेल्या होत्या, म्हणलं मग आपलं तेवढाच एक व्हिडिओवर होईल. तर कशा वाटल्या आळूच्या सॉरी कोथमिरीच्या वड्या. आळूच्याच वड्या येतात तोंडात. आळूची पानच चांगली भेटणं झाले तिथं मुंबईत. काय झालंय कुणाष्ट. तर चला कशा वाटते ते वड्या तुम्हाला सांगा. सकाळीच उकडल्या होत्या, सुनबाईने टाकल्या होत्या उकडायला. कोथमीर चिरून मिरची वाटून सगळं सामान उकडून ठेवल्या होत्या तिने. कसं संध्याकाळचं बी मला नाही वेळ भेटत पोरातनी. इतका जे पोरं वैताग देतात ना, लय कालवा करतात ते. चला आता एवढं तळून घेते आणि डाळीला फोडणी देते. माऊलीची वेगळी डाळ करायची, आमची वेगळीच करायची. आमच्या ह्याच्यात मिरची टाकायची थोडी फोडणीत, माऊलीच्या ह्याच्यात नाही टाकायची. नुसती जिरी मोहरी आणि लसूण खोबरं टाकून त्याची फोडणी द्यायची. गॅस कमी करते जरा, टचकाय लागलो. तर चला मग कशा काय वाटल्या कोथिंबिरीच्या वड्या सांगा मला. स्वयंपाक होत आलाय माझा. आता डाळीला फोडणी देणार आणि गरम गरम 2 भाकरी करणार बस, जास्त नाही. कारण डाळ भात आहे ना, जास्त संध्याकाळची भाकरी पण कोण खात नाही आमच्यात. चला तर मग करूया बाकीचा स्वयंपाक आता. हे बघा डाळीला पण फोडणी देऊन झाली माझी. डाळीला पण झाली फोडणी देऊन. इकडं माऊलीचं बनवलंय बघा फिक्क वरण. आता फक्त भाकरी राहिल्यात. तर असं असते आपलं रोज संध्याकाळचं रुटीन स्वयंपाकाचं. 6 वाजल्याच्या नंतर मी आपली लागते स्वयंपाकाला. हळूहळू चहा पाणी झाले की माऊलीचं आवरलं, खायचं पियचं की त्याला दूधही पाजायला लागतं माऊलीला पण. चला आता भाकरी करायच्यात आपल्याला 2-3, मग झाला स्वयंपाक. संध्याकाळचं मग असंच असते आपलं रोजचं रुटीन. घे बघा भांडी घासायच्यात एवढी. ही भाकरीचं याचं ताट पडल, आता तवा पडल, मग नंतर सगळीच भांडी घासून घ्यायची. संध्याकाळचं असं रुटीन असतंय माझ्याकडं. सगळं स्वयंपाक, सगळं भांडी बिंडी घासायची, किचन गॅस पुसून घ्यायचा, मग झालं आपलं कामच झालं. सकाळचं नाही मी काय करत. सकाळचं आपलं मग माझं काय असतील कामं मशीनची याची त्याची ती करते मी, सुनबाई आहे तवर. संध्याकाळचा मग स्वयंपाक असतो माझ्याकडंच रोज संध्याकाळी नेमाने. संध्याकाळचं माझ्याकडं, सकाळचं तिच्याकडं असतं.
तर झालेले आपलं बघा डाळ भात. ही माऊलीची वेगळी डाळ झाली. तर चला मग झालाय स्वयंपाक. 2 भाकरी करायच्यात आता फक्त, झालंच मग. हे बघा वड्या पण पूर्ण तळून घेतल्यात. हे बघा थोड्या मी नुसत्या परतून घेतल्यात बरं का, मला तळल्या नाहीत कडक. मला नाही ती जास्त ते कडक तळलेला आवडत. हे बघा या कडक तळल्यात आणि ह्या निम्म्या अर्ध्या नुसत्या परतून घेतल्यात थोड्याशा. चला तर मग झाले आपला स्वयंपाक. पसारा आवरायचा किचनवरचा. भाकरी फक्त 2 करून घ्यायच्या आता, मग झाला स्वयंपाकच झाला. 2 भाकरी घ्यायच्या करून आणि भांडी घासून घ्यायची आणि किचनमधला पसारा आवरायचा. मग झालंच कामच झालं. मग ही संध्याकाळचं रुटीन असते माझ्याकडं. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असतील त्यांनी. तर कामाचं संध्याकाळी असं रुटीन असते माझ्याकडं. चलो तर मग बाय बाय. या तर जेवायला मस्तपैकी कोथिंबीर वडी, बाजरीची भाकरी, वरण आणि भात या जेवण करायला. हे बघा कोथिंबीरच्या वड्या.